आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला. देव भेटेल तुझला मन मंदिरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या पावन चरणावरी. धन्यवाद. क्या बात आहे. धन्यवाद अनुजाताई. गोपिकाची एंट्री इथे.
बात है. आणि जोरदार टाळ्या या बार्बी गर्ल साठी वाजवायच्या आहेत. ही छोटीशी परी सानोली लाडली कत्रुवार परिवाराची तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लाडक्या लेकीचा आज 8वा वाढदिवस आपल्या सर्वांच्या सन्मानाने उपस्थितीमध्ये होत आहे. आणि या ठिकाणी नुकतंच आई दादांचं सहस्त्र चंद्रदर्शन संपन्न झालं. यासाठी संगीताताई कत्रुवार यांच्या सुनबाई पूजा कत्रुवार यांनी इथे काही शब्दोळी आई दादांसाठी सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आजवर ऐकलं होतं. कशी असावी एकमेकास अनुरूप माणसे ही सोन्यासारखी म्हणून गोल्ड मेडल देऊन झाली पारख. 4 गोष्टी शिकण्यासारख्या दोघांपासून अध्यात्म अभ्यास योग यांची आठवण येईल ध्यानी. सर्वांना घेऊन चालतात रामाकाका पुष्पकाकू आदर्श जीवनी. 60 वर्षापासूनचे सहजीवन. हे सोनचं ऐकायला खूप छान वाटतं, पण याच्यासोबत तेवढीच मोठी जबाबदारी येते. या कुटुंबामध्ये येऊन मला नुकतेच 2 महिने झाले, पण ज्या पद्धतीने सर्वांनी माझं स्वागत केलंय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. खरं तर माझ्या या कुटुंबाबद्दल बोलण्यासाठी मी थोडी नवीन आहे, मात्र आज इथे या सोहळ्याच्या निमित्ताने माझा तुमच्या सर्वांसोबत एक छोटासा संवाद व्हावा हा या मागचा उद्देश आहे. मी जरी नवीन पिढीतली मोठी सून असले तरी तुम्हा सर्वांमध्ये मी वयाने आणि अनुभवाने खूप लहान आहे, त्यामुळे मी माझं मत व्यक्त करताना कुठे मी चुकले तर तुम्ही मला लहान समजून माफ करा. मला वाटते कुटुंबाची अशी काही पुस्तकी व्याख्या नसावी. घराला घरपण देणारी, कायम एकमेकांसोबत कोणत्याही वेळी खंबीरपणे उभे राहणारी व एकमेकांवर नितांत प्रेम करणारी माणसे एकत्र आली की कुटुंब बनतं. कुटुंबात महत्वाचा असतो तो एकमेकांबद्दलचा जिव्हाळा आणि एकमेकांबद्दलचा आदर. खरं पाहिलं तर कुटुंबाच्या एका मुलीच्या संकल्पना या लग्ना पहिले आणि लग्नानंतर वेगळ्या असतात, कारण मी आताच त्या फेजमधून आले, त्यामुळे मी हे व्यक्त करू शकते. लग्न पहिले आपल्यासाठी आई वडील आणि भाऊ हे आपलं कुटुंब असतं, मात्र लग्नानंतर नवरा सासू सासरे नणंद हे कुटुंब बनतं. मला वाटतं की ही एक आपल्या मुलींना भेटलेली खूप उत्तम संधी आहे, जिचा उपयोग करून आपण दोन्ही कुटुंबातील व्यक्तींकडून खूप काही शिकू शकतो. म्हणून मीही खूप उत्सुक आहे माझ्या या नवीन कुटुंबाकडून नवनवीन आणि उत्कृष्ट गोष्टी शिकण्यासाठी. माझ्या मते मला या कुटुंबाकडून फक्त कौटुंबिकच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक अशा सगळ्या क्षेत्रातील उत्तमोत्तम गोष्टी शिकायला भेटतील. समाजाकडे थोडक्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कुटुंबाकडूनच भेटतो असं म्हणतो. कारण आपण समाजात कसे वागायला पाहिजे त्याची मूळ आपण आपल्या कुटुंबाकडून. त्यामुळे एक उत्तम कुटुंब फक्त उत्तम कौटुंबिक वातावरण किंवा फक्त कुटुंबातील व्यक्तीच घडवतो, तर तो एका प्रकारे समाज घडवतो असं मला वाटतं. मला पाहता कुटुंबामध्ये आपल्याला फक्त नातीच नव्हे तर एक चांगला मित्र भेटू शकतो, एक चांगला गुरु भेटू शकतो. कुटुंबात आयुष्याच्या वेगवेगळ्या स्तरावरील व्यक्ती जेव्हा एकत्र राहतात तेव्हा जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास फार मदत होते. त्यामुळे कुटुंबामध्ये आई वडिलांसोबतच आजी आजोबांचा सहवास असणं तितकंच गरजेचं असतं. मला वाटतं आजी आजोबांचं नातवाच्या जीवनातलं स्थान व त्यांच्याबद्दलचं म्हणणं व्यक्त करणारं मी एक काव्य तुमच्यासमोर सादर करावं. मी काही ओळी लिहिल्यात, आशा करते तुम्हाला आवडतील. आजी व आजोबा भक्कम भिंतीच्या घराचं मायेचं छत, मुले नातवंड या वाढत्या वटवृक्षाचे संस्कारिक खत, आनंद दुःख उत्साह या सगळ्यांचा सामूहिक मेळ, राजा राणींच्या गोष्टींसोबत सवंगड्यांचा खेळ. गोष्टीच्या आटपट नगरातील राजा असो वा राणी गमतीशीर प्रसंगासोबत आठवतात अनेक गाणी. रागवतानाही हा कशी ऐकतोच ना बाळ, करत नामस्मरण नेहमी असते त्यांच्या हाती माळ. गीतेचा श्लोक असो किंवा विठ्ठलाचे भजन करताना मी पाहिले त्यांना नेहमी चिंतन म्हणत. आजोबा नारळी खोबर आणि आजी नारळातलं पाणी दोघांच्याही संघर्षातून मुली बनली शहाणी. कुतूहल वाटतं मला काही गुपित असावं त्या पेटीत, बक्षीस म्हणून बऱ्याच गोष्टी काढून देता पाहिजे. काय सांगू तुम्हाला आजीच्या त्या बटव्याची शान, जेव्हा कधी गरज पडेल निघेल त्यातून प्रत्येक समस्येचे निदान. घरातली मोठी म्हणून आजी आजोबांना मान, लाड फक्त माझे ठेवणार कारण शेवटी मीच आहे लहान. वेळेची किमया अशी झाली आजी आजोबा म्हातारी, असते मुलांना गरज ज्यांची वेळोवेळी संसारी. मला वाटतं आजी आजोबांचं आयुष्य कसं
ते जगतात. तर या 2 ओळीमध्ये ते खूप छान पद्धतीने रेखाटता येईल. उरलं सुरलं घेऊन तारे आकाश आपलं सजवायचं, उरलं सुरलं घेऊन तारे आकाश आपलं सजवायचं, कधी न थकता कधी न थांबता पुढे पुढे चालत राहायचं. आज दादांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा ज्यांनी आपल्या वयाची 80 वर्ष पूर्ण केली आणि आपल्या आयुष्यात ज्यांनी 1000 पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा पाहिलं, त्यांच्यासाठीचा हा दिवस. दादांना शुभेच्छा देण्यासाठी मी 4 ओळी लिहिल्या त्या अशा: जीवन तुमचे मनोहर जणू मनोहरी कृत्य, पुष्पाच्या साथीने ते होईल कृतकृत्य, त्यात लाभले श्री गणेश ज्ञानेश असे 2 मोती, तुका अंजू उमा उजू अशा स्त्रियांनी घट्ट होती नाती. सहस्त्रचंद्र दर्शन केवळ निमित्त हे आहे, शतायुषी व्हा ही इच्छा जणू मनीत दडली आहे. माझ्या या मोठ्या कुटुंबाचा मी एक छोटासा भाग बनले याचा मला खूप आनंद आहे. आजपर्यंत तुम्हा सर्वांनी जे प्रेम या कुटुंबाला दिले आहे तसेच प्रेम तुम्ही मलाही देतात अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि आशा करते मी जे काही बोलले ते तुम्हाला आवडलं. धन्यवाद श्रावणी. आणि तुझे काव्य श्राव्य नक्कीच खूप छान आहे, खूप सुंदर मनोगत तू व्यक्त केलंस आणि कत्रुवार परिवारातर्फे तुझं मनपूर्वक सहर्ष स्वागत झालेलंच आहे. तर यानंतर आपण गोपिकाचा बर्थडे सेलिब्रेट करूयात. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे. आपण मानवत आणि परभणी आणि जवळच्या ज्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्थांना आपण 11,000 असं डोनेशन आपण देत आहोत. आणि महासभा नारीचे अध्यक्ष माधुरीताई कोल्हे या आलेल्या आहेत आणि त्यांना देखील आपण महासभेसाठी आपण डोनेशन देत आहोत आणि त्यांचा सर्वप्रथम सत्कार करूया आणि त्यांना महासभेसाठी आपण डोनेशन देऊया. आणि असंच सर्व संस्थेसाठी आपण डोनेशन दिलेलं आहे. मनीषानंदपुरीजी महाराजांचा आश्रम, चैतन्य महाराजांचे आश्रम, रत्नाताई महाराजांचे आश्रम या आणि अशा विविध आश्रमांना आपण सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा या निमित्ताने आपण डोनेशन देत आहोत. ज्ञानेश्वर वारकरी गुरुकुल, गोरक्षण आणि अशा अनेक संस्थांना आपण डोनेशन देणार आहोत. आज हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा हा कार्यक्रम पूर्णत्वास आला त्याबद्दल धन्यवाद. आणि दादांचे काही 2 शब्द मनोगत व्यक्त करतील.
तसेच हरिशानंद बोलूजी, तसेच भारतीय ताई, तसेच येथे वेदघोष करणारे सर्व ब्राह्मण मंडळी यांच्या चरणी मी नमन करतो. आपण सर्वजण आमच्या कुटुंबाच्या प्रेमातीर्थ तुम्ही आज इथं उपस्थित आहात. माझे सर्व नातेवाईक, माझे सर्व ज्येष्ठ सदस्य, माझ्या परिवाराचे सर्व उपस्थित सदस्य, तसेच माझ्या कपुरवार परिवाराचे सर्व नातेमंडळी, माझे प्रेमी, माझे स्नेही, माझ्याबद्दल आपुलकी ठेवणारी सर्व मंडळी आज आमच्या निमंत्रणाला स्वीकार करून आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे आशीर्वाद घेण्यासाठी, मला भेटण्यासाठी, मला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व इथे आलात. मी तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ शब्द अपुरे पडतात. मी तुमचे आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांना नम्र विनंती करतो की स्वरूपी भोजनाची जी व्यवस्था केली आहे त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा आणि आस्वाद न घेता कोणीही सभागृह सोडू नये ही माझी सर्वांची नम्र विनंती. आणि मी सर्वांना शुभाशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी मी आज तुम्हा सर्वांच्या सानिध्यामध्ये वेगळ्या आनंदाचा अनुभव व्यक्त करतो. आणि हा आयुष्यातला एकमेव अनुभव आहे ज्याचा भगवंताने मला लाभ दिला आहे. पुनश्च आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो. स्वरूपी भोजनाचा स्वाद घेऊनच आपण सभागृह सोडावं आणि सभागृह सोडून आज जी आमच्याविषयीची जी प्रेम भावना व्यक्त केली त्याबद्दल पुनश्च आभार, पुनश्च आभार, पुनश्च आभार. नाही आणि स्वादिष्ट रुचकर भोजनाचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी, संसार व्यसनी पडूने देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग नाम स्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा वावगाची भ्रम नको देवा नको देवा नको देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम मुखी राम नाम देवा मुखी राम नाम मुखी राम नाम देवा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम हाची माझा नेम सिद्धीने सिद्धीने देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी एका जनार्दनी सेवा दृढ दे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन देवा माझे मन देवा माझे मन देवा माझे मन लागो तुझे चरणी लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी श्याम सुंदर रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गावा रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गावा सखिये स्वप्नी शोभा देखिएला सखिये स्वप्नी शोभा देखिएला रूपे श्याम सुंदर रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गावा रूपे श्याम सुंदर रूपे श्याम सुंदर चक्र गदा शोभती चौकरी शंख चक्र गदा शोभती चौकरी शंख चक्र गदा शोभती चौकरी
सखिये गरुडावरी देखिएला सखिये गरुडावरी देखिएला रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गावा रूपे श्याम सुंदर रूपे श्याम सुंदर पीतांबर कटी दिव्य चंदनवटी पीतांबर कटी दिव्य चंदनवटी दिव्य चंदनवटी पीतांबर कटी दिव्य चंदनवटी पीतांबर कटी दिव्य चंदनवटी सखिये जग जेठी देखिएला सखिये जग जेठी देखिएला रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गावा रूपे श्याम सुंदर रूपे श्याम सुंदर विचारता मानसी नये जो व्यक्तीसी विचारता मानसी नये जो व्यक्तीसी नामा केशवेसी लुब्धो निठेला नामा केशवेसी लुब्धो निठेला रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गावा रूपे श्याम सुंदर रूपे श्याम सुंदर नीलोत्पल गावा सखिये स्वप्नी शोभा देखिएला रूपे श्याम सुंदर रूपे श्याम सुंदर रूपे श्याम सुंदर तुझा माझा देवा कार वैराकार तुझा माझा देवा कार वैराकार दुःखाचे डोंगर दाखवीसी तुझा माझा देवा कार वैराकार तुझा माझा देवा कार वैराकार बळे बांधुनी या देसी काळा हाती बळे बांधुनी या देसी काळा हाती ऐसे काय चित्ती
ऐसे काय चित्ती आले तुझ्या तुझा माझा देवा कार वैराकार तुझा माझा देवा कार वैराकार आम्ही देवा तुझी केली होती आशा आम्ही देवा तुझी केली होती आशा आम्ही देवा तुझी केली होती आशा बरवे ऋषिकेशा कळो आले तुझा माझा देवा कार वैराकार तुझा माझा देवा कार वैराकार नामा म्हण देवा करा माझी कीवर नामा म्हण देवा करा माझी कीवर नामा म्हण देवा नामा म्हण देवा करा माझी कीवर नामा म्हण देवा करा माझी कीवर नाही तरी जीव घ्यावा माझा तुझा माझा देवा कार वैराकार तुझा माझा देवा कार वैराकार दुःखाचे डोंगर दाखवीसी तुझा माझा देवा कार वैराकार तुझा माझा देवा कार वैराकार कार वैराकार प्यार के धागे 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 तोड़ नहीं टूटे 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 जन्मों के बंधन 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 पल में नहीं छूटे 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 ओ जुड़ के ये टूटे नहीं बंध के ये छूटे नहीं बंधन प्यार के धागे 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 तोड़ नहीं टूटे 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 जन्मों के बंधन पल में नहीं छूटे छूटे छूटे
तकदीर वाले हो जिनके ख्वाबों की ताबीर ऐसी। ओ दिल जहाँ मिल जाए सहरा में खिल जाए गुलशन प्यार के धागे 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 तोड़े नहीं टूटे 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 जन्मों के बंधन पल में नहीं छूटे छूटे छूटे। प्यार है मंदिर, प्यार है पूजा, प्यार से प्यारा कोई न दूजा। प्यार है मीरा, प्यार है राधा, मर के भी प्यार का टूटे न वादा। ओ दुनिया में कभी कभी दिल को मिले खुश जीवन हार के प्यार के धागे 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 तोड़े नहीं टूटे 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 जन्मों के बंधन पल में नहीं छूटे छूटे छूटे। दो दिल लिखे जो अपने लहू से, दुनिया वो दास्तां कैसे मिटा दे। सांसों में प्यार की शम्मा जले तो आंधी वक्त की कैसे बुझा दे। ओ दिल यहाँ झुके कहाँ चाहे बन दोनों जहाँ दुश्मन प्यार के धागे 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 तोड़े नहीं टूटे 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 जन्मों के बंधन 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 पल में नहीं छूटे छूटे छूटे। ओ जुड़ के टूटे नहीं बंध के छूटे नहीं बंधन प्यार के धागे 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 तोड़े नहीं टूटे 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 जन्मों के बंधन पल में नहीं छूटे 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 प्यार के